हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की विंटर कलेक्शन घेऊन ये. तर फायनली आणलंय आणि असं नाही की विंटरच सगळ्या ऑल गोष्टी मी याच्यामध्ये दाखवणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त विंटरच राहणार आहे. काही छोट्या मोठ्या शिलाईसाठीच्या गोष्टी घेतल्यात ज्या की मला असं वाटतं हे तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे. काही लेट पार्सल पण आहेत तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. जसं की हे पार्सल आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं जे ब्लॉग आपण केला होता ना त्याच्यामधलं होतं, जे की मला आत्ताशी रिसीव्ह झालं. याच्यामध्ये ना असे चार बघा, चार पाय म्हणू किंवा मग असे चौरंग छोटे ते देवांचे आसन. तर मी हे घेतलेलं आहे. आत्ता पहिलं जी साईज होती ना ती मी एक्सचेंज केली. पहिली खूपच मोठी आली ती तुम्ही बघितलं होतं. एक्सचेंज केली आणि मग आता मी ही घेतली. ही एकदमच परफेक्ट आहे माझ्या देवघरासाठी आणि खरंच खूप सुंदर दिसतात. आणि देवाचं मांडणीही व्यवस्थित होते आणि प्रॉपर. आणि किती 50-60 रुपयाचं तेवढ्यासाठी आपण हे करतो. तर खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की घ्या. मी सांगेन की म्हणजे हायेस्ट रिव्ह्यू जसं आपण म्हणतो तर तसं आहे त्याच्या बाबतीत, कारण क्वालिटी खूप सुंदर आहे. बाहेर आपल्याला बघायला गेलं ना तर 40-50ला एक भेटतं. त्याच्यानंतरची डोरी आहे. तर मला असं वाटलं होतं की ही डोरी लेहंग्याची आहे, त्याच्यावरती लिहिलं होतं लेहंगा डोरी म्हणून. कारण मी लेहंग्यामध्ये बारीक नॉड वापरते, ते मला बरोबर नाही वाटत. आणि एकदा मी ऑनलाईन घेतली होती, मोठी आली होती आणि तीच आता मी ऑर्डर करते. तर आता ही छोटी दिली, मागची परवाची छोटीच दिली होती. तर आता सुद्धा ही मी रिटर्न करेन, कारण की मला मोठी हवे. आणि ही छोटी रिटर्न करण्याचं कारण म्हणजे की 60 रुपयात 65 रुपयात एकच पीस दिला आहे त्यांनी, जो की बरोबर नाही आहे, जास्त द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे की मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये बघा फोर हे आहे. म्हणजे ओव्हरलॉक मशीन आपल्याला धागा टाकण्यासाठी नाही यूजफुल होतं. पण हे मला कितीला भेटले माहिती आहे? 200 रुपयाला 2. तर याच्यामध्ये 2 आहे. 200 रुपयाला 2 भेटलेत. तर मी सांगेन की बिलकुल नका घेऊ, कारण की आम्ही दुकानातून मला अर्जंट हवं होतं, मला धागाच टाकता येत नाही. ह्याच्याशिवाय तुम्ही ओव्हरलॉक मशीन्समध्ये धागा ओवू शकत नाही. काहीच केल्या काही कशानेच नाही. माझ्याकडे होतं मशीनसोबत आलेलं, पण ते ना कामवाली मावशीने ती कचऱ्यात टाकलं का काय माहीत नाही, कारण सापडलंच नाही. 2 दिवस इतके हाल झाले, एखाद्या प्रॉकला नाही ओव्हरलॉक मिळाला असंही झालं. तर तुम्ही घेणार असाल तर दुकानातून घ्या. 25 रुपयाला एक भेटतं. हे 5-6 आले असतील 200 रुपये, तर 200 रुपयेचं आहे ते तेवढंच. 2च आहे त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी ऑनलाईन घ्यायच्या नादाला लागू नका. मी जे चांगलं आहे ना तर ते चांगलंच सांगेन, जे चांगलं नाही ते नाही. शेवटी म्हणजे ते चांगलंच आहे, टिकाऊ आहे, क्वालिटी आहे, पण शेवटी. त्यानंतरचं इथं मी बघा एक समोसा लेस घेतली, जे तुम्ही माझ्या टोपींमध्ये बघितलं असं लहान मुलांच्या. तर आता ती संपली आहे आणि ही मी लहान मुलींच्या ओढणीला यूज करणार आहे, कारण की मी जे आता ब्लॅक ड्रेस बनवतो ना तर त्याच्यासोबत ओढणी देणार आहे. पण मला क्वालिटीवाली ही लेस पाहिजे होती, कारण की ना बाहेर भेटते पण एवढी क्वालिटी भेटत नाही. तर ह्याची क्वालिटी बघा, खूप सुंदर क्वालिटी आहे. बाहेर भेटते ना त्याचा बॅक साईड मऊ मऊ असतो, त्याच्यामुळे मग लावताना धागा खेचतात किंवा मग ह्याच्यातूनच धागा खिचून येतो लेसमधून. तर तशी ही लेस नाही आहे, हे बघू शकता जाड लेस आहे. तर तुम्ही नक्की घ्या. 18 मीटर लेस आहे. 60 रुपयाच्या आसपासच आहे, पण क्वालिटी A1 आहे याची, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता. खूपच मस्त आहे, याची खूप गरज होती. त्यानंतर पुढचं आहे. तर तुम्ही बरेच जण म्हणता की ओपन करून ठेवत जा, डायरेक्ट दाखवत जा. तर दाखवायचा येत नाही काय, ओपन करायला काय 2 सेकंद तेवढ्यासाठी पटकन आपलं होतं ना, नवीनचं नवीन दाखवत येतं. एकदा एखादी गोष्ट ओपन झाली ना ती तशी परत ठेवणं शक्य नसतं. तर याच्यामध्ये आहे हा कॅनव्हास. तर हा कॅनव्हास मी घेतलेला आहे लहान बाळांचे शूज बनवण्यासाठी. माझ्याकडे आधी होता, पण आता माझ्याकडे 2-4 दिवस झालं नव्हता ना, तर माझं ते शूजचं फिनिशिंग इतकं प्रॉपर मला दिसत नव्हतं. जे खालचं पाय आहे ना तर ती कडक राहत नव्हता पाया शूजचा. त्यासाठी घेतला आहे. माहिती, पूर्ण 5 मीटर आहे, फक्त 100 रुपयाला. 120 की काय आहे. आणि बाहेर ना आमच्या इथे तर 40 रुपयाला मीटर भेटतं. तर त्या हिशोबाने खूप स्वस्त आपल्याला ऑनलाईन या गोष्टी भेटतात. ज्या गोष्टी ऑनलाईन स्वस्त भेटतात तेवढ्याच घ्यायच्या. ज्या गोष्टी भेटत नाही ना फालतूचा खर्च, तर अशा बिलकुलच घ्यायच्या नाही. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. जसं की मी सांगितलं लहान मुलींच्या ड्रेसला ओढणी देणार आहे. तर ही बघा, ही आहे ब्लॅक नेट. तर ब्लॅक नेटची ओढणी देणार आहे. तर बरेच जण म्हणते साडीतूनच कपड्याची दे, तर नाही पॉसिबल होत, कारण एका साडीमध्ये 3 ड्रेस बसवावे लागतात लहान लहान मुलींचे. त्याच्यामध्ये ओढण्या काढणं शक्यच नाही. ओढणी जर काढली तर एक नाही तर 1.5च ड्रेस बसायचा, तोही व्यवस्थित नाही. कारण ओढणीला नाही म्हटलं तर 3 वर्षाची मुलगी जरी असेल ना तर तिला 1 मीटरची तरी ओढणी लागेलच. एक केवढी लागेल, एकपेक्षाही कधी कधी जास्त लागू शकते. त्यानंतरचा आहे इलॅस्टिक. तर माझं चाललं आहे की स्कर्ट टॉपमध्ये जी मी दोरी देते तर ती न देता डायरेक्ट इलॅस्टिकच द्यायचं. त्याने कम्फर्टेबलही बसतं आणि सारखं त्या मुलीच्या आईला नाडी बांधावी लागत नाही. कारण मी नोटीस केले निकिताच्या मुलीला जो मी ड्रेस शिवला ना
तर ती खेळताना सारखं खाली जातं, मग ती वरवड होतं. तर त्यामुळे हे बघू शकता, हा मी बारीक असा इलॅस्टिक आणि पतलं इलॅस्टिक घेतलं जे की रुतत नाही. जे कडक टाईट इलॅस्टिक राहतं ना तर ते रुततं, ते घ्यायच्या मागं लागायचं नाही. हे आपल्याला जे चांगलं आहे ना तर ते घ्यायचं. आता हे पार्सल आहे त्याच कस्टमरचं ज्यांचा मी विंटर ड्रेस शिवला होता ना फुलबाह्यांचा, त्यांचंच आहे. त्यांना माझा ड्रेस शिवलं इतकं आवडतात की ती सारखं वारंवार माझ्याकडे कपडा पाठवत राहतात. म्हणजे तो ड्रेस अजून पोचलाही नाही तोपर्यंत त्यांनी हे दुसरा कपडा माझ्याकडे पाठवला आहे. तर त्यांना सकाळी मेसेज आला की क्वालिटी चेक करा, म्हणजे रिटर्न ऑप्शन टाकायला. तर हे बघा, ही वाला एक कपडा आहे. तर याचा वास येतोय पण कपड्याची क्वालिटी छान वाटते मला. हे बघा सुंदर आहे. मी याचाही माझ्यासाठी सुद्धा पहिला ड्रेस शिवलेला आहे. खूप सुंदर आहे हा कपडा. त्यानंतर अजून एक त्यांचा कपडा आहे ब्लॅक बहुतेक, तर ते नंतर दाखवते. आधी मी ह्याच्यात काय आहे ते दाखवते. तर ह्याच्यामध्ये हे बघा, ही डोरे ही 100 रुपयाला, आता हे 4 आले. तसं ते 60ला 1 आलं होतं. मग मला वाटलं नॉड असेल पण नाही. तर ही बघूयात आता कशी आहे, कारण की बऱ्याचशा नॉड अशा असतात ना त्या टोचतात आणि लहान बाळांना शक्यतो मी टोचक्या वस्तू टाळायचा प्रयत्न असतो. तर ही सुद्धा नाशी टोचणारी नॉड आहे. माझ्याकडे पहिली एक नॉड आहे बघा गोल्डनवाली, ती बिलकुल टोचत नाही, खूप सुंदर आहे. अजूनही थोडासा तुकडा त्याच्यातला पडलेला असेल. हे बघा, ही पण गोल्डनची नॉड आहे पण ही न टोचणारी नॉड आहे. जसं की आता ही नॉड आहे ना तर ही बघा, ही टोचणारी नॉड आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसेल की मऊ आहे, ही खरबुडीत आहे. तर ह्यालाही मी कॅन्सलला टाकेन किंवा मी रिटर्न देऊन दुसरं तेवालंच घेईन. त्यानंतर आहे पुढचं पार्सल. तर हा ड्रेस मी स्पेशली माझ्यासाठी घेतला आहे, कारण आता मार्गशीर्ष गुरुवार सुरू आहे आणि सकाळ संध्याकाळ 2 टायमिंगला तरी साडी नेसणं शक्य नाही. आणि किंवा मागच्या तर गुरुवारी मला झालं पण नाही साडी नेसणं, तर मी आपले ड्रेसच घालणार. म्हणून मग हा सुंदर ड्रेस घेतला आहे व्हाईट कलरचा. त्याची ओढणी राहणार आहे, ही बघा नेटची ओढणी आहे, पूर्ण सुंदर आहे ओढणी. आता आपण पॅन्टचा कपडा बघूयात कसा आहे. तर पॅन्ट आणि ओढणी तर बिलकुल मॅच करत नाही, कुठं हा त्याचं मॅचिंगच नाही आहे काय, आणि कपडा पण चांगला नाही आहे. तर ड्रेसचं मटेरियल वरचं कुर्तीचं जे मटेरियल आहे ते छान वाटते पण नाही आवडलं मला, टॅरिकटसारखं थोडंसं वाटतंय. आणि हा क्रेपमध्ये कपडा आहे, मग ह्याच्यापेक्षा तर मी अस्तरचा शिवेन की. तर ड्रेस मटेरियल काय मला आवडलं नाही, काही खास नाही वाटत. मग दुसरा अजून एक ऑर्डर करते. आले ना म्हणजे चांगले येतात एकदम मस्त मस्त, नाही ना म्हणजे मग चांगले येत नाही असं होते. चला आता सुरू झालं विंटर कलेक्शन फायनली. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मी स्वेटर घेतला आणि थंडीच गेली. विंटर कलेक्शन मागवलं आणि थंडीच गेली. थंडीच वाचून झाली, 2 दिवस झालं पंखा चालू करून झोपतो. मी मला वाटते एकदा की दोनदा स्वेटर घातला आहे तो, माझं जे जर्किंग आहे ते, त्याच्यानंतर नाहीच. तर हे बघा, हे माझ्यासाठी घेतलं आहे, सुंदर एस साईजमध्ये आहे. ऊलचं आहे बघा पूर्ण, खूप सुंदर याचं. आणि हे मेन म्हणजे स्ट्रेचेबल आहे बघा. आता हे दिसायला जरी बारकं दिसते ना, असं शेप वेअर आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये. आणि हे फुल स्लीवचं आहे. आता कसा दिसतोय, आणि ॲज अ टी शर्ट आपण हे यूज करू शकतो ॲज अ टी शर्ट म्हणून. आणि मध्ये काय असलं झुरमुळ्या लावल्या तर ते मी कट करून टाकेन, हे नाही चांगलं वाटत ते, हे मधलं तरी काही चांगलं वाटत नाही तर मी कट करेन. पण हा खूप मऊ आणि सॉफ्ट, इतकं सॉफ्ट मटेरियल आहे ना, किंमत पण कमी आहे, स्ट्रेचेबल आहे इम्पॉर्टंट. तर मी वेअर करूनही तुम्हाला दाखवते की ते कसं दिसते. तर हातात आईने पाठवलेला दुसरा आहे. त्यांना 2 कुर्ती शिवायच्या, त्यावेळेस त्यांना स्ट्रेट कुर्ती शिवायच्या फुल स्लीवच्या. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच टाकेन. पण हे पण बघते दुसरं कसं आहे, त्यांना सांगायला की कसं आलं आहे काय. तर हे दुसरंवालं पण त्यांचा कपडा बघा छान आला आहे. एकच क्वालिटी बघा किती सुंदर आहे. आणि हे 2.5 मीटरचे पीस आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रेट कुर्ती होते. फुल स्लीव्ज जर तुम्ही एवढी घेणार असाल तर नाही होत, कमी पडतो मग कपडा. तशा त्या बारीकच आहेत माझ्यासारख्या, पुरवून म्हटलं ना तर होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढचं. तर याच्यामध्ये मी बुटीज घेतलेले आहेत घरात, म्हणलं घरातल्या घरात घालायला. सगळे मोठे लोक घालतात ना, श्रीमंत लोक. तर आपल्याला श्रीमंत तर नाही म्हणायचं, पण मी जस्ट आपल्या घेतल्या. सुंदर आहे बरं का, हे बघा क्वालिटी पण सुंदर आहे आणि छान वाटतं. आपण तरी कधी हाऊस करायचे का नुसतं कमवूनच ठेवायचं आहे का, हाऊस पण केली पाहिजे ना. तर हे मला बेबी पिंक पाहिजे होता, पण पिंकीश आहेत पण वेगळा असा बेबी पिंक पाहिजे होता स्वेटरला मॅचिंग. थोडासा चेंज आहे पण छान आहे बरं का, क्वालिटी भारी आहे. 100 रुपयाला काय येतं आहे, 100-200 रुपयात. त्याच्या बाहेर पण भेटतात, पण ऑनलाईन घेतलं तर तुम्हाला लिंक पण शेअर करता येते. म्हणून मग जास्तीत जास्त ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न असतो, कारण एक लिंक शेअर केली तर त्याच्या आम्हाला पैसे भेटतात. त्यानंतर आहे पुढचं लूप टर्नर. तर याची खूप गरज होती आणि खूप कमीला भेटला, मला वाटते 60 रुपयाला भेटला. तर हे तुम्ही नक्की घ्या, कारण की बाहेर नाही 100ला देतात बाहेर लोक.
आणि माझं ना तुटलं मला ह्याची अति गरज लागते कारण सारखं मला ते नॉड उलट्या करत बसावं लागतं, त्याच्यामुळे मला अति लागतं. माझं पहिलं आहे हे बघा, इथंच आहे हे आहे, पण याचं हे जे दाते आहे ना दाती, हे बघा इथली जी दाते आहे ना तर ती तुटले, म्हणजे असं जी लॉक राहतं ना तर ते प्रॉपर लागत नाही. आता ह्याचं बघा लॉक कसं आहे, ह्याचं लॉक कसं आहे इथपर्यंत आहे, त्याच्यामुळे मग ते उलटं सुलटं करताना ते बरोबर होत होतं. तसं याचं लॉक बघा तुटलं आहे, दिसत असेल. तर म्हणून मग मी घेतलं, मला गरज होती, खूपच गरज होती. तर ती शिलाई नोवेल्टाच्या दादाने ज्यावेळेस मला सामान पाठवलं होतं ना त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये पाठवला होता, हे असलं पाठवलं होतं. पण त्याचा पण जो ही पुढचं आहे ना तर हे त्याला हे पुढचंच नव्हतं, ते तुटकं होतं. तर त्यांनी मुद्दाम नव्हतं तुटकं पाठवलं, बहुतेक आल्यानंतर तुटलं होतं. मला त्याचा त्यांनी व्हिडिओ करायला सांगितला होता, पण मग मी नाही करू शकले, असं तुटकी वस्तू नाही दाखवू शकत ना, त्याच्यामुळे. तसं त्यांच्याकडे पण कमीच प्राईजमध्ये होतं. त्यानंतरचं पुढचं आहे, ह्याच्यामध्ये माझ्यासाठीच आहे का काय बहुतेक. तर हा आता म्हटलं बाहेर गेलं, कुठे डीमार्टला गेलं, इकडे तसं मी जातच नाही घरातून बाहेर. घरातच माझा कम्फर्ट झोन झाला आहे की मला घरातच छान वाटतं. पण कधी कधी आपल्याला वाटतं ना की बाहेर जावं. तर हे सुंदर असा ना टी शर्टच आहे, पण इतका गरम देणार आहे ना, एवढी गरम वाफ देईल ना हा टी शर्ट. आणि खूप जास्त क्वालिटी बघा तुम्ही, इतका जाडजूड आहे. मी इम्पॉर्टंट म्हणजे हा कॉलर नेकमध्ये होता म्हणून मग म्हटलं चला घेऊनच टाकूया. तर किती सुंदर आला बघा. आणि खालून ना हे असं स्ट्रेचेबल अशी पट्टी आहे, जेणेकरून वरती मला घेता येतं. नाही तर मला जास्त टी शर्ट हाच प्रॉब्लेम होतो की लांबलचक, मग ते चांगलं नाही मला वाटत कमरेतून खाली गेलं की. तर ह्याची क्वालिटी ना खरंच किमतीच्या मानाने खूप छान आहे, कमीच आहे किंमत, आय थिंक 250-300 अशी असेल. त्यानंतरचं पुढचं आहे तर हे फ्लिपकार्टचं पार्सल आहे, बहुतेक फ्लिपकार्टवरून आलं आहे. तर याच्यामध्ये ना ड्रेस आहे, कुर्ती आहे, बघूयात आपण कसं. तर मी यावेळेस पटपट दाखवायचा प्रयत्न केला आहे, कारण की तुम्ही पण मग बोर नको व्हायला म्हणून. तर हे बघा अशी कुर्ती आहे. तर असा कपडाच भेटत नाही कुठेही, कारण हा कपडा ना मशीनमध्ये जर धुतला तर लवकर खराब होत नाही. जसं आपण बाहेरून मी घेते आणि ती शिवते ना तर तो एवढा बरोबर नाही बसत. तर हा कुर्ती छान आहे, पण मला असं वाटतं लेंथला कमी असेल. मला एकतर लेंथला लांब आवडतं, नाही तर मग एकदम ते उगाच मध्येच गुडघ्याच्या खाली नाही आवडत. त्याला परत पॅन्ट घाला गरमीमध्ये अशी, तसं थंडीमध्ये नाही चालणार म्हणा. पण हे बघा कपडा किती सुंदर आहे ना, स्लीव जी अशी आहे आणि ह्याला कॉलर नेक आहे. तर मला कॉलर नेकचे ड्रेस जास्त शिवता नाही येत अजून, त्याच्यामुळे मी शक्यतो कॉलर नेकचे ऑनलाईन घेते. मी अजून शिवला ट्रायच नाही केला. ट्राय केला तर मला नक्कीच कॉलर नेक जमेल, कारण मला कॉन्फिडन्स आहे. आणि मला असं वाटतं मला कोणीतरी कॉलर नेकची ऑर्डर द्यावी, जेणेकरून मी ट्राय करेल. आता स्वतःसाठी ट्राय करायचं म्हणलं की कामं शिकतं असतं की वाटतं आता कुठं ट्राय करत बसू. तर याच्यामध्ये रुद्रसाठी घेतला आहे मी ड्रेस बघा, कारण तो पांघरून बिलकुल घेतणार एवढा खोकतोय ना, सर्दी खोकला. त्याला मागच्या वर्षी मी अशातूनच अजूनही घेतला होता. आणि ह्याचा कपडा खरंच खूप सुंदर आहे. कोणीच म्हणणार नाही की मिशोचा आहे, बघा किती जाड आहे. तुम्हाला तरी वाटते काय मिशोचं आहे, कारण बरेच जण नाव ठेवतात मिशोला. तर मला तर एकही प्रोडक्ट खराब नाही येत मिशोचं, आलं तरी रिटर्नचा ऑप्शन असतोच. तर हे बघा खूप सुंदर आहे. आता त्याला बसेल की नाही थोडासा, कारण हाईटला पॅन्ट बसेल वाटते. तर तो आता खेळायला गेला, आला की मी त्याला घालणार आहे, कारण मला खूप एक्साइटमेंट आहे रुद्राला घालायची. बघून त्याला घालते. त्यानंतर आहे पुढचं, त्याच्यामध्ये पण बहुतेक रुद्राचंच असावं. ते ओपन करून सगळी शॉपिंग माझ्यासाठी आणि रुद्रासाठीच आहे, कारण की माझ्या नवऱ्याला ऑनलाईन गोष्टी आवडत नाही का, त्याच्यामुळे. तर हा पण माझाच आहे. तुम्ही म्हणाल किती जर्किंग घेते, तर हे बघा हा पण माझाच आहे. मग काय घ्यायचं घालायचं मस्तपैकी. अरे पण हा गळ्याला पूर्ण गळा बंद आहे की काय, आता घातल्यानंतरच कळेल. पण छान वाटतोय, खोलो आ जाऊ. तर छान वाटतं बरं का हा पण बघा. बघूयात आता घातल्यानंतर कसा दिसतोय हा. चला तर लास्टचं पार्सल राहिलं आहे. कामवाल्या मावशी पण आलेल्या आहेत. आता वाजले 6. हा यांचा यायचा टायमिंग आहे. तर याच्यामध्ये हे बघा ही वाली ती दोरी आहे जी मगाशी तुम्हाला दाखवली, 220ला हे पूर्ण सेट आहे. पण दोरीची क्वालिटी, त्यानंतर दोरीचा जो स्मूथनेस आहे ना तर तो एक नंबर आहे. रुको 2 मिनिट हो गया मेरा, बेटो 2 मिनिट. तर चला कामाला मावशी. तर हे बघा ही दोरीची जी क्वालिटी आहे ना, हे बघा ही एकदम मऊ आहे. तर त्याचा प्रश्नच नाही, कितीही लहान बाळ असू द्या
आणि आता मला ही 1 महिना तरी जाईलच, भरपूर आहे. ही मी फक्त ह्याच्यामध्ये कमरेला यूज करते. तसं कमरेची नॉट टोचतच नाही म्हणा, कपडा असतो पण तरी पण. तर चला, हा सगळा होता आजची शॉपिंग. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, चेक करा आणि घ्या तुम्ही पण. मस्त आहे. चला, माझे तर विंटर शॉपिंग झालेली आहे, पण आमचा विंटर निघून गेला आहे, आमच्याकडे आली गरमी. चला तर